साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। आई सगळं पाणी प्या म्हणजे सगळी बाधा दूर होईल। कसं वाटतंय आता? एकदम बरा वाटता रे। असं वाटतं अंगातून काहीतरी बाहेर पडला आणि थेट सुसल्याच्या खोलीत गेला। बघ अभिराम, मी म्हटलं होतं ना बाबांकडे रामबाण उपाय सुख शांतीचा उत्तम मार्ग। रे बाबा आई हा तू आराम कर आता। होय मी जरा पडतय। हा हो अरे बापरे आराम करा। होय थँक्स। थँक्स का? मी तुझ्यासाठी एवढंही नाही करू शकत। तसं नाही रे, आईची खूप काळजी वाटते मला। इतके दिवस आम्हाला जे जमलं नाही ना ते तू आज करून दाखवलंस। मी फार काही वेगळं नाही केलं। अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। मी फक्त समजावण्याचा एक वेगळा मार्ग निवडला, दॅट्स इट। पण अभिराम तू ही हा अंगारा लाव। काय? हा अरे डोंगरी बाबांचा अंगारा आहे हा। हा मी पण लावला पाहिजे। हा जय डोंगरी बाबा। डोंगरी बाबा चमत्कार करणार आहे। वहिनी नाही लाव, तुमच्या दोघांच्या इच्छा पूर्ण होतील। हो अरे मला पण एकदा घेऊन चल ना डोंगरी बाबांकडे। हो आमका पण काय नाही नाश्त्याक पोहे तयार खाऊन घेतास? अभिराम भाऊजी तुम्ही पण घेवा। अहो दत्ता भाऊ येऊ देत ना, एकत्रच घेऊ। अरे आलेच की दत्ता भाऊ। हो हे विश्वासराव त्या बाबांकडे जाऊन इले हत, अंगारो घेऊन इले हत। आपण पण एकदा त्यांका जाऊन भेटूया। हा होय विश्वासराव, तुम्ही त्या बाबांकडे जाऊन इलस काय? हो मग मी त्या बाबांना सगळं काही सांगितलं। त्यांना सांगितलं या गावामध्ये एक खून झालाय, त्यामध्ये या वाड्यातले कोणीही अडकायला नको आणि या घरातल्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला हव्यात। मग त्यांनी अंगावर दिले नाही काय? अरे वा, ह्योच काय तो अंगारो? हो आत्ताच आईंना लावला। आईंना असं वाटलं त्यांच्या अंगातून असं काहीतरी बाहेर निघालं आणि थेट सुषमाच्या खोलीत शिरलं। अभिरामने पण लावला। हो आमका पण आणणार होतास ना अंगारो? आणलाय ना, पण तुमच्यासाठी बाबांनी वेगळा अंगारा दिलाय। हा बघा हा। आता बघा या वाड्यात कशी सुख शांती नांदेल। काय नाव म्हणालास त्या बाबांचा? डोंगरी बाबा। उंच डोंगरावर विराजमान आहेत ते, कधी ह्या डोंगरावर कधी त्या डोंगरावर। त्यांचा मंत्र म्हणजे शक्ती आहे, शक्ती। बाय माझे डोंगरावरच असतात काय?
हो आपल्यात पण एकदा जाऊ पोया. हो. जय डोंगरी बाबा. जय डोंगरी बाबा. हे काय, हे कुठे चालले? आम्ही मुंबईला चाललो. म्हणजे मी जातेय मुंबईला आणि आर्चीच येतोय माझ्यासोबत. असं कसं तुम्ही मुंबईला जाऊ शकता वहिनी? सॉरी, पण विश्वासराव, मुंबईमध्ये मला खूप कामं आहेत जी पेंडिंग आहेत, त्यामुळे मला आता नाही थांबता येणार. मला माहिती आहे आपलं त्याविषयी बोलणंही झालं, पण अजून काही दिवस प्लीज वहिनी, काही दिवस या प्रकरणाचा छडा लागू दे आणि मग तुम्ही मुंबईला जाऊ शकता. पण अजून किती दिवस? जास्त दिवस लागले तर? एवढा वेळ मी नाही थांबू शकत इथे. पण पोलीस चौकशी सुरू असताना तुम्ही असं नाही जाऊ शकत वहिनी. इनफॅक्ट या घरातलं कोणीही जाऊ शकत नाही. हे बघ विश्वासराव, आम्ही गावी आलो होतो ते वेगळ्या कारणासाठी, पण नंतर इथे वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि आम्ही कारण नसताना त्याच्यामध्ये अडकत गेलो. पण आता विनाकारण आम्ही आमचं नुकसान का करून घ्यायचं? मी म्हंटल ना, मला सगळं मान्य आहे. माझ्या जर हातात असतं ना तर मी तुम्हाला जाण्याची परवानगी दिली असती, पण मला माझी ड्युटी करणं भाग आहे. ठीक आहे ना, मग तुम्ही करा तुमची ड्युटी, पण मला आता अडवू नका. निलिमा, माधव, प्लीज. वाड्यासून बाहेर जाऊ नको, आडूस म्हणू नको हो. वहिनी प्लीज. हे बघ, विश्वास माझा मित्र आहे म्हणून आतापर्यंत कायद्याचा वापर त्यांनी केला नाही. व्हॉट डू यू मीन? नाही, गैरसमज करून घेऊ नको. प्रकरण वाढण्यापेक्षा ना काही दिवस थांब. अजून किती दिवस अभिराम? या आधी या घरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या, त्यामुळे नाईलाजानी थांबावं लागत होतं. आधी माधव आजारी पडला, मग जमिनीचे प्रॉब्लेम्स, 1 ना 2 हजार प्रॉब्लेम्स येतच होते. पण आता मला कळलं, या घरातले प्रॉब्लेम्स ना कधी संपूच शकणार नाही. इनफॅक्ट बाहेरचे प्रॉब्लेम सुद्धा आता घरात यायला लागले. वास्तविक या नेने वकिलांचा सगळ्या गावाशी संबंध आहे ना, पण त्यांचे वाद फक्त आपल्याच घराशी होते, नाईकांशी. त्यामुळे त्यांचा खून झाल्यानंतर आपल्या घरात चौकशी सुरू झाली. आधी सांगत होते वाद करू नका, शांतपणे घ्या, पण नाही ऐकलं. आणि आता या पोलीस चौकशीमुळे थांबावं लागतंय. वहिनी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण तेव्हाच ऐकलं असतं तर प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं ना. या सगळ्या वादांमुळे संशयाची सुई आपल्या घरावर आहे.
त्यात आता सुषमा नाहीशी झालीये. हे प्रकरण असंच चालू राहिलं, असं होऊ नये. पण घरातल्या कोणाला काही झालं तर त्यापेक्षा इथे राहणंच नको. वहिनी काही नाही होणार आहे. विश्वास आहे ना आपल्यासोबत. सॉरी, विश्वासराव असतानाच सुषमा नाहीशी झालीये ना? हो, पण ती सापडेल. त्याची जबाबदारी आम्ही घेतोय. त्या तपासासाठीच आम्ही आलोय ना. मी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण कसं आहे ना, मुळात मानसिकता बदलली ही परिस्थिती बदलते. हे कळायला अजून बराच वेळ आहे. म्हणजे आम्ही काय हाव? आमका काय कळत नाही काय? सरिता, मी कोणावरही बोट ठेवत नाहीये, पण ना आता मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. मला माझं घर आहे, माझा संसार आहे, माझी महत्वाची कामं आहेत आणि मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. पण हा तपास झाल्यावर तुम्ही तुमचा तपास करा ना, पण आता मला अडवू नका. तुम्ही असा कायदा मोडू नाही शकत वहिनी. ठीक आहे, कायद्याने तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते खुशाल करा. पण आता जर मला अडवण्याचा प्रयत्न केलात ना तर मला सुद्धा माझे कॉन्टॅक्ट वापरावे लागतील. माझा निर्णय झालाय, मी जातीये. मामा प्लीज, आता आपण न जाणंच योग्य आहे. आर्चिस, माझा निर्णय झालाय, मी जातीये. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर मी एकटी जाऊ शकते. आणि तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. मी एवढंच करू शकतो. एक्सक्यूज मी, नीलिमा नाईक. मी तुम्हाला अभिरामचा मित्र म्हणून सांगत होतो. आता मी तुम्हाला एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून वॉर्न करतोय. मला माझ्या पद्धतीने काम करायला आवडतं. त्यामध्ये मला कोणाचाही इंटरफेरन्स चालत नाही. तुम्ही तुमचा निर्णय बदलला नाही तर पोलीस तुम्हाला अडवतीलच. त्यानंतर तुम्हाला वाड्यात सोडतील का सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जातील मला माहित नाही. बेटर वे, तुम्ही तुमचा निर्णय बदला. सॉरी, पण मला सुद्धा माझ्या निर्णयात कोणीही हस्तक्षेप केलेला चालत नाही. सो मी थांबणार नाहीये. आर्चिस, काय ठरवलंयस तू? मी येतोय. अरे आर्चिस, अभिदा, मामा नाही ऐकणार आता कोणाचं. आणि मी तिला एकटीला नाही जाऊन देणार. चल आर्चिस. नीलिमा, पुन्हा एकदा विचार कर. विचार तू कर. तुला इथेच थांबायचंय का आमच्या सोबत यायचंय? आम्ही बाहेर आहोत. तुझं तू ठरव. एक्सक्यूज मी. मामा, आर्चिस प्लीज, मला आता या विषयावर आणखीन काहीही बोलायचं नाहीये. आपण निघतोय. बॅगा गाडीत ठेव.
चल आरची. पण बाबा डॅड. माधव. दादा तू तरी सांग वहिनीला थांबायला. अभिरामा, तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना. पण दर एक आपलंच खरं करायचं काय. मीही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कायद्याला चॅलेंज करायचं असेल तर मीही काही करू शकत नाही. हॅलो. येस सर. आताच नायकांच्या वाड्यातून एक व्हाईट कार बाहेर पडेल, ज्यामध्ये नायकांच्या थोरल्या सुनबाई नीलिमा नाईक आणि आर्चिस नाईक हे दोघंही आहेत. येस सर. ते मुंबईला जायला निघाले. मी त्यांच्या कारचा नंबर मेसेज करतो, त्यांना अडवा. त्यांना गावाची वेसही ओलांडू देऊ नका. येस सर. आणि त्यांना सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जा. सर, एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे सुषमाच्या संदर्भात. बोला, काय इन्फॉर्मेशन आहे? सर, आता आम्ही एका स्पॉटवर आलोय, तिथं कपडे सापडलेत आणि खात्री पटली की हे कपडे सुषमाचे आहेत. व्हॉट? आणि एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही मला आत्ता देताय? का सांगितलं नाही मला? सॉरी सर, पण कपड्यांबाबत खात्री करून घ्यायची होती. ओके. सुषमा संदर्भात काही कळलंय? आय थिंक शी इज नो मोर. पण बॉडी अजून सापडली नाहीये. ओके. हे बघा, यापुढे मला प्रत्येक गोष्ट अपडेट करत चला. प्रत्येक गोष्ट, समजलं? येस सर. सुषमा, तिचे कपडे सापडलेत. डेड बॉडी अजून नाही सापडली. म्हणून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की पहिले नेने वकील, आता मे बी सुषमा, आणि यानंतर कुणाचाही नंबर लागू शकतो. तुम्ही हाच ना. पण त्यासाठी तुमच्याही सपोर्टची गरज आहे ना. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, या घरातून कोणीही बाहेर जाणार नाही. तरीही नीलिमा. माधव. माधव दादा, मी तुम्हाला एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून नाही, एक मित्र म्हणून सल्ला देतोय. त्यांना थांबवा. गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड होतील. प्लीज. हो हो, मी सांगतो तिला. हा, नीलिमा. नीलिमा, थांब. नीलिमा प्लीज थांब. हे बघ माधव, तुला यायचं नसेल ना तर तू थांबू शकतोस, पण आता आम्ही निघतोय. चल आर्चिस. आर्चिस थांब. नीलिमा हात जोडतो, पण बाहेर ये. काय झालं असेल ना याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. आणि अशात जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही अडकाल. काय झालंय आता? सगळं सांगतो, आधी बाहेर ये. माधव प्लीज, तू सांगणार आहेस का? नीलिमा, आत्ताच विश्वासरावाचं फोनवर बोलणं झालं. सुषमाचे कपडे सापडले. काय? यू मीन? हो, डेड बॉडी सापडली नाहीये, पण तिलाही कोणीतरी मारलं असावं.
सुशल्या सुशल्या गेला